खालीचा वाटा राम सेतू मधला उचलला होता, हा तर तुमचाच सेतू आहे। त्यामुळे तुम्ही जो दगड द्याल तो आम्ही शिरसावंत मानणार, तो खडा मानणार एवढी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। फक्त खडा तेवढा सांगून जावा एवढीच विनंती आहे। महाराष्ट्राने मला आशीर्वाद दिला म्हणून मी काय खाली हात जात नाहीये। तो आशीर्वाद भरघोस असा दिला तुम्ही आणि याच्यापेक्षा एक भक्त अजून काय मागू शकतो। मी आज इकडे खासदार म्हणूनच नाही पण पांडुरंगाचे भक्त म्हणून जी दरवर्षी वारीमध्ये सामील होऊन आषाढीच्या दरवर्षी आषाढीच्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेत असते आणि आज मला त्याच पंढरपुराचंच नव्हे पण पंढरपूर असेल, अक्कलकोट असेल आणि दक्षिण सोलापूर आणि पूर्ण सोलापूर मतदारसंघाचं नेतृत्व करायला मिळतंय हे मी माझं भाग्य समजते आणि हे भाग्य मला तुमच्या सगळ्या सारख्या माता भगिनी आणि वडिलांनी दिलं त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। सदैव तुमची ऋणी राहील आणि ही जी तुमची सेवा करण्याची संधी दिली ती माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, ती मी कधी विसरू शकत नाही। माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या सोबत आहे आणि आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। महाराज म्हणाले की सप्ताहाच्या मागे तुम्ही नेहमीच मला असल्याचे आदेश दिले, पण मी केवळ फक्त सप्ताहाच्या मागे नाही महाराज पण पूर्ण वारकरी संप्रदायाच्या सोबत आणि तुमच्या शासन दरबारी जे काही मागण्या आहेत ते देखील मी योग्यरित्या मांडील असं मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देते, वचन देते। आणि जेव्हा वारी असते सोलापुरात किंवा पंढरपुरात दोन्ही पालख्यांचं आगमन होतं तेव्हा पण वारकरी संप्रदाय आणि तुम्हाला जे काही कष्ट होतात त्याची जाणीव मला आहे। मागच्या वर्षी जेव्हा झाली तेव्हा अनेक विषय आले होते आणि मी एवढीच विनंती करते की ह्या वर्षी वारी व्हायच्या आधी जे काही कष्ट होतात, जो काही त्रास होतो त्याचं आपण एक बसून जर नियोजन केलं तर नक्की शासन दरबारी ते सोपं करण्यासाठी मी नक्कीच माझं जे काही खारीचा वाटा सिंहाचा वाटा होऊ शकतो तो मी देऊ इच्छिते। एवढंच या ठिकाणी बोलते। सगळ्यांना येणाऱ्या संक्रांतीच्या आणि आपल्या यात्रेच्या मनापासून शुभेच्छा देते आणि महाराज तुमचा आशीर्वाद आमच्या